नमस्कार. आज आपण मंगळागौरीचं व्रत आणि पूजाविधी कशी करावी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहू मंगळागौरीचं व्रत व पूजाविधी कशी करायची ते. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि नवीन वस्त्र घालावं. त्यानंतर पूजेला सुरुवात करावी. सर्वात आधी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केली जाते. लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. आपल्याला जी लग्नात दिली जाते ना अन्नपूर्णाची मूर्ती, तीच मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. शेजारी शिवपिंड ठेवावे. समोर कणकेचे दिवे लावावेत. नंतर भटजींना बोलवून मंगळागौरीची रीतसर पूजा करावी. देवीला विविध पत्री म्हणजे विविध प्रकारची पाने व्हावीत, फुलं व्हावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा. नंतर 16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर पूजा झाल्यानंतर देवीला प्रार्थना करावी की मला अखंड सौभाग्य लाभू दे आणि माझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत. त्यानंतर मंगळागौरीसाठी आलेल्या महिलांना भोजन द्यावं, हळदी कुंकू द्यावं. नंतर मंगळागौरीसाठी महिलांना आमंत्रण द्यावं, त्यांना भोजन, हळदी कुंकू द्यावं. संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा अशा प्रकारचे अनेक खेळ खेळून पारंपरिक गाणी गाऊन रात्रभर मंगळागौर जागवतात. अशा प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी नदी किंवा तलावात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. अशा प्रकारे आहे मंगळागौरीचे व्रत पूजाविधी याविषयी माहिती. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.